हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची गट आणि गट संवर्गाच्या ज्या पदभरतीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यानंतर आपले आन्सर कीज ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। तर त्याबाबत अत्यंत महत्त्वाचे आक्षेप आणि हरकतीबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेले आहे। तर त्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्यारीतील गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा पदभरती 2023 बाबत हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये आक्षेप आणि हरकतींबाबत माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर गाइस, त्यांनी इथे माहिती दिलेली आहे की आपली जी काही परीक्षा आहे गट क आणि गट ड संवर्गातील ही 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रामध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती। ही परीक्षा 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती। त्यानंतर गाइस 15/12/2023 तारखेला आपल्याला आन्सर कीज ज्या आहेत त्या प्रसिद्ध करून मिळालेल्या होत्या प्रत्येक उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर। तर आय होप की तुम्ही सर्वांनी तुमचे जे काही आन्सर कीज आहेत त्या चेकआउट केलेल्या असतील। त्यानंतर गाइस, त्यांनी माहिती दिलेली होती की 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीमध्ये तुम्ही जे काही आन्सर कीज आहेत त्याबाबत आक्षेप किंवा हरकती नोंदवू शकत होते। जर का तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते चुकीचे वाटत असतील किंवा त्या प्रश्नांची उत्तरे नीट दिलेली नसतील तर तुम्ही ईमेलद्वारे किंवा लेखी अन्यथा कुठल्याही मार्गाने तुम्ही तुमचे जे काही आक्षेप आहे हरकती आहे हे नोंदवू शकत होते। त्यासाठी तुम्हाला फीस कशा पद्धतीने लागणार आहे आणि त्याचबरोबरच तुमचे जे काही आक्षेप आहे आणि हरकती आहे ह्या जर का योग्य ठरत असतील तर ती तुमची फी तुम्हाला परतसुद्धा मिळणार होती। त्याबाबतची कंप्लीट अपडेट मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून ऑलरेडी दिलेली आहे। परंतु आता हे जे काही नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे यामार्फत त्यांनी माहिती दिलेली आहे की ज्या कॅन्डिडेट्सनी 18/12/2023 पासून 20/12/2023 या दरम्यान आक्षेप किंवा हरकती नोंदविलेल्या आहेत आता ह्या अंतिम असणार आहेत। तर त्यावर तुम्ही आक्षेप किंवा हरकत नोंदवू शकणार नाहीत। त्यांनी फक्त एवढं माहिती दिलेली आहे की याच कालावधीमध्ये तुम्हाला वेळ देण्यात आलेला होता आणि याच दरम्यानच्या काळात तुम्हाला हरकती आणि आक्षेप जे आहेत ते नोंदवायचे होते। तर गाइज, आता कंप्लीट जे काही डेट्स आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। परंतु पुढे त्यांनी माहिती दिलेली आहे की प्रत्येक जे काही पोस्ट होती ज्यामध्ये बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन आहे, कारपेंटर आहे, केमिकल असिस्टंट आहे, अशा विविध संवर्गाचे जे काही पदे आहेत तर या पदांसाठी किती ऑब्जेक्शन्स आलेले आहेत म्हणजे किती हरकती किंवा आक्षेप नोंदविण्यात आलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी एकूण 93 ऑब्जेक्शन्स आलेले आहेत। नंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी 132 ऑब्जेक्शन जे आहे ते घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच ऑब्जेक्शन्स म्हणजेच की हरकती आणि आक्षेप जे आहेत ह्या विविध परीक्षार्थ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या आहेत विविध प्रश्नांसाठी। परंतु आता यामधून किती आक्षेप हे ॲक्सेप्ट होतील आणि किती आक्षेप आणि हरकतींबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल TCS कंपनीकडून ते सर्वतोपरी TCS कंपनीच्या हातात असणार आहे। परंतु किती कॅन्डिडेट्सनी आक्षेप नोंदविलेले आहेत त्याविषयीची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे। जर का तुम्ही इथे स्क्रोल केलं तर तुम्हाला सर्व पोस्ट विषयीची सर्व तुमच्या संवर्गांच्या विविध पदांच्या ऑब्जेक्शन्स विषयीची माहिती मिळणार आहे। परंतु यामध्ये जर का तुम्ही गट ड ची पदे पाहिली तर यासाठी एकूण 6724 ऑब्जेक्शन्स जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर खाली तुम्ही जसे जसे स्क्रोल कराल तुम्हाला विविध तुमच्या जे काही इतर पदे आहे इतर संवर्ग आहे त्याविषयीचे ऑब्जेक्शनसुद्धा मिळणार आहे। तर त्याचप्रमाणे गाइज, एकूण जर का आपण टोटल पाहिलं तर इतर सर्व पदांसाठी गट क आणि गट ड च्या सर्व पदांसाठी टोटलमध्ये 10,763 ऑब्जेक्शन्स नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता एवढ्या ऑब्जेक्शन्समधून नेमक्या कोणकोणत्या ऑब्जेक्शन्सला कोणकोणत्या आक्षेपांना हरकतींना आता नेमक्या एवढ्या टोटलमधून TCS कंपनीकडून मान्यता देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। परंतु गाइस, ज्या पद्धतीने आरोग्य विभागाची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार आता लवकरच या सर्व ऑब्जेक्शन्सवरती निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच आपली फायनल आन्सर की जी आहे ही रिलीज करण्यात येईल। जेव्हा केव्हा फायनल आन्सर की रिलीज होईल तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइज, अशीच ही महत्त्वाची माहिती आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संदर्भात आलेली होती। आता
आक्षेप आणि हरकतीबाबतच्या प्रसिद्धीपत्रकाविषयीची ही माहिती समोर आलेली होती। आता लवकरच फायनल आन्सर की रिलीज झाल्यानंतर आपला जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर केला जाईल किंवा ग्रुप डी पोस्टसाठीचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स तरी अगोदर डिक्लेअर करण्यात येतील आणि त्यानंतर सर्व पोस्टचे जे काही फायनल रिझल्ट्स असतील ते सुद्धा डिक्लेअर करण्यात येतील। तर जेव्हा केव्हा त्याविषयीची कुठलीही माहिती समोर येईल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलद्वारे अपडेट मिळणार आहे, म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज, हे अत्यंत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले होते, त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजावून सांगितलेली आहे। आय होप तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/yz। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।